नमस्कार मित्रांनो, लोंघाणी क्लिनिक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर केदार लोंघाणी आणि आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेकदा एखाद्या मुलाला तू खोडकर, क्षणभरे स्वस्थ बसत नाही, लक्षच देत नाही किंवा शिस्त नाही असं म्हणत त्याच्यावर टीका केली जाते. पण प्रत्येक वेळी ही फक्त खोडकर वृत्ती असतेच असं नाही. काही वेळा ही लक्षणं ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरची असू शकतात. तुमचं मूल अभ्यासाला बसतं पण काही मिनिटातच उठून दुसऱ्या गोष्टीत गुंततं का? शिक्षक वारंवार सांगतात की वर्गात त्याचं लक्ष लागत नाही, बोलताना मध्येच उत्तर देतं, स्वतःची पाळी येण्याची वाट पाहू शकत नाही किंवा सतत धावतं, उड्या मारतं, चुळबुळ करत राहतं. अशी लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. ADHD हा हट्टीपणा, आळशीपणा किंवा पालकांच्या संगोपनातील चूक नाही. हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरो डेव्हलपमेंटल विकार आहे. यामध्ये मुख्यतः 3 प्रकारची लक्षणं दिसू शकतात. पहिलं, लक्ष केंद्रित असणारी अडचण. दुसरं, अतिचंचलपणा आणि तिसरं, उतावळेपणा. काही मुलांमध्ये ही तिन्ही लक्षणं दिसतात तर काहींमध्ये त्यापैकी 1 किंवा 2च प्रमुख असतात. अशी मुलं अनेकदा अभ्यासात हुशार असूनही चांगली कामगिरी करू शकत नाहीत कारण त्यांना लक्ष टिकवून ठेवणं कठीण जातं. गृहपाठ अपूर्ण राहतो, वस्तू हरवतात, सूचना पूर्ण ऐकल्या जात नाहीत आणि एक काम पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या कामाकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे त्यांना वारंवार ओरडा मिळतो. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खोडकर किंवा चंचल मूल हे ADHD असतंच असं नाही. योग्य निदानासाठी बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ किंवा विकास तज्ज्ञ यांच्याकडून सविस्तर मूल्यमापन करणं आवश्यक असतं. आता आपण पाहूया होमिओपॅथीची भूमिका नक्की काय आहे. होमिओपॅथीमध्ये ADHDसाठी एकच औषध ठरलेलं नाही आहे. प्रत्येक मुलाचा स्वभाव, त्याचं वर्तन, झोप, भावनिक प्रतिक्रिया, भीती, राग, एकाग्रता, शारीरिक प्रकृती, संपूर्ण लक्षणचित्र याचा अभ्यास करून औषधाची निवड केली जाते. काही होमिओपॅथिक चिकित्सक टॅरेंटुला H हे औषध अतिशय अतिचंचल, सतत हालचाल करणाऱ्या आणि संगीताला तीव्र प्रतिसाद देणाऱ्या काही निवडक रुग्णांमध्ये विचारात घेतात. दुसरं आहे हायोसायमस नायगर. काही मुलांमध्ये अति उत्स्फूर्त, उतावळ्या किंवा विचित्र वर्तनामुळे हे औषध निवडलं जाऊ शकतं. तर स्ट्रॅमोनियम तीव्र भीती, आक्रमकता किंवा भावनिक अस्थिरता असलेल्या काही रुग्णांमध्ये विचारात घेतलं जाऊ शकतं. ट्युबरक्युलिनम काही विशिष्ट घटनात्मक लक्षणांमध्ये, तर कल्केरिया फॉस, बराटा काप विकासाशी संबंधित काही निवडक लक्षणांच्या आधारे अनुभवी चिकित्सक निवडू शकतात. परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ही औषधे ADHD बरा करतात असा वैज्ञानिक दावा करता येत नाही आणि कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. औषधाची निवड ही नेहमी रुग्णाच्या संपूर्ण लक्षणचित्रावर आधारित असते. ADHDच्या व्यवस्थापनामध्ये पालकांचं मार्गदर्शन, वर्तन सुधारण्यासाठी प्रशिक्षण, शाळेचं सहकार्य, नियमित दिनक्रम, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल आणि आवश्यकतेनुसार
मानसोपचार किंवा इतर वैद्यकीय उपचार यांना खूप महत्त्व आहे. काही मुलांमध्ये या सर्वांसोबत पूरक उपचार म्हणून होमिओपॅथीचा विचार केला जाऊ शकतो. प्रिय पालकांनो, ADHD असलेलं मूल म्हणजे वाईट मूल नाही, ते फक्त जगाला आणि शिकण्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतं. त्याला सतत ओरडण्यापेक्षा समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या चुका मोजण्यापेक्षा त्याच्या ताकदी ओळखा. योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आणि कुटुंबाचा आधार मिळाला तर अशी अनेक मुलं शिक्षण, क्रीडा, कला, व्यवसाय आणि आयुष्यातील अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकतात. लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे योग्य दिशा, योग्य व्यवस्थापन म्हणजे अधिक आत्मविश्वास आणि पालकांचा संयम म्हणजे मुलाच्या यशाचा मजबूत पाया. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या पालकाला योग्य वेळी योग्य माहिती मिळेल. अशाच वैज्ञानिक, विश्वासार्ह आणि समतोल होमिओपॅथी विषयक माहितीसाठी लोंघाणी क्लिनिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर केदार लोंघाणी. पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद.